तुम्हाला माहित आहे का, लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वांना परत ई-केवायसी करावीच लागणार आहे। ई-केवायसी जर तुम्ही केलात तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे, अन्यथा लाभ पूर्णपणे बंद होणार आहे। आता पूर्वी जे लाभार्थी ई-केवायसी केले आहेत अशा लाभार्थ्यांना परत ई-केवायसी करायची आहे का? जे लाभार्थी ई-केवायसी केलेच नाही आहेत अशा लाभार्थ्यांना परत ई-केवायसी करता येणार आहे का? जे लाभार्थी ई-केवायसी केले होते परंतु चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळे त्यांची ई-केवायसी अशीच बाकी राहिली आहे, अशा लाभार्थ्यांना परत ई-केवायसी करायची आहे का? जे काही प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित सुटणार आहेत, त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सर्वप्रथम आपण समजून घेऊया लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी दरवर्षी करावी लागणार आहे। जेव्हा ई-केवायसी संदर्भात 2025 मध्ये जुलै महिन्यात एक GR घेण्यात आला होता आणि त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं, जर लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ तुम्हाला मिळवायचा असेल तर दरवर्षी ई-केवायसी करावीच लागेल। ज्या महिला ई-केवायसी करतील अशाच महिलांना लाभ मिळत राहील, अन्यथा ज्या महिला ई-केवायसी करणार नाही आहेत अशा महिला लाभापासून वंचित राहतील। स्पष्टपणे उल्लेख त्या GR मध्ये करण्यात आलेला होता। आता इथं समजून घ्या, जर तुम्ही पूर्वी ई-केवायसी केली असेल तरी सुद्धा तुम्हाला परत ई-केवायसी करायची आहे। आता ती ई-केवायसी कधी करायची आहे व्यवस्थित समजून घ्या। जेव्हा जून किंवा जुलै या जून महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून परत एक शासन निर्णय निघेल आणि त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद केलं जाईल ई-केवायसी परत 2026 साठी कधीपासून सुरू केली जाणार आहे। जेव्हा अपडेट येईल तेव्हा आपण नक्की घेऊया। यानंतर समजून घ्या, जे लाभार्थी पूर्वी ई-केवायसी केलेच नाहीये अशा लाभार्थ्यांना सुद्धा ई-केवायसी करायची आहे। जर तुम्हाला लाभ पाहिजे असेल तर विनाकारण जर तुम्ही ई-केवायसी मुळे अपात्र झाला असाल, पात्र असून तर परत ई-केवायसी करा। जेव्हा ई-केवायसी सुरू होईल तेव्हा जर ई-केवायसी तुम्ही केलीत तर ते जे काही लाभ आहे तुम्हाला कन्फर्म मिळत राहील। आता यानंतर समजून घेऊया, जे लाभार्थी ई-केवायसी केले होते परंतु चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळे लाखो लाभार्थी विनाकारण अपात्र झाले होते, अशा लाडक्या बहिणींना ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी वारंवार चान्स सुद्धा देण्यात आल्या होत्या, परंतु काही लाडकी बहिणी ई-केवायसी दुरुस्ती केलेच नाही आहेत। मग अशा भगिनींनी जर विनाकारण अपात्र झाले असतील तर तुम्हाला परत ई-केवायसी जूनच्या शेवटपर्यंत किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय येईल आणि त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद केलं जाईल की नवीन ई-केवायसी सर्व लाभार्थ्यांना, ज्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र व्हायचंय, दरवर्षी लाभ मिळवायचाय अशा सर्व भगिनींनी परत ई-केवायसी करायची आहे। त्या संदर्भात स्पष्टपणे उल्लेख त्या शासन निर्णयामध्ये असेल। परत ई-केवायसी कधीपासून ही सुरू होणार आहे सर्व लाभार्थ्यांना इथे समजून घ्या। ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत आहेत, पूर्वी ई-केवायसी केलेले लाभार्थी, याचबरोबर ई-केवायसी पासून वंचित राहिलेले लाभार्थी, ई-केवायसी केले होते परंतु चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळे त्यांची ई-केवायसी करून सुद्धा त्या महिला अपात्र झाल्या होत्या, या अशा सर्व महिलांना जर लाभ परत मिळवायचे असेल तर दरवर्षी ई-केवायसी करावीच लागणार आहे। ई-केवायसी जेव्हा सुरू होईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती नक्की अपडेट येईल, तो व्हिडिओ बघून व्यवस्थित ई-केवायसी करून घ्या, कन्फर्म तुमचे पैसे मिळत जातील। आपल्या चॅनलवरती ई-केवायसी कशा पद्धतीने अचूकरित्या अवघ्या 2 ते 3 मिनिटाच्या आत आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करायचं आहे या संदर्भात आपण व्हिडिओ बनवलेला होता। तो व्हिडिओ पाहून लाखो लाडक्या बहिणी ई-केवायसी केल्या होत्या, त्या सर्व लाडक्या बहिणींना कन्फर्म आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे। चुकीचा व्हिडिओच्या माध्यमातून ई-केवायसी करू नका। ई-केवायसी जर तुम्हाला करायची असेल तर अचूक व्हिडिओ पाहूनच ई-केवायसी करून घ्या, नक्की तुम्ही लाभ मिळवत राहाल। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।